नमस्कार प्रेक्षकांना, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जूनच्या भागामध्ये अर्जुनवर सायली जेव्हा रागवते आणि ती स्टोर रूममध्ये जाऊन बसते तर बघा मंडळी किती रागवलेली आहे आणि अर्जुन किती हळव्या मनाने तिच्याकडं बघतो. त्याच्या मनात किती प्रेम आहे बघितलं ना प्रेक्षकांनो, कसा कौतुकाने बघतोय आणि कसा हे करतोय तिला. सॉरी बायको, माझं खरंच चुकलं गं. हे बघ, तू म्हणत असेल तर उठक बसक घालू का, असं म्हणून अर्जुन लगेच कानाला हात लावतो आणि म्हणतो चल चल आता चल बाई बाहेर, असं म्हणून सायली लगेच कशी बघा रागाने बघत, ते खोटं खोटं हो, पण कशी म्हणते मला त्या केसचा हिस्सा व्हायचा होता ना, तुम्ही उगतच नाही होऊ दिलं, असं म्हणून ती पुन्हा म्हणते हे बघा तुम्ही असं करणार असाल ना तर मी तुमच्याशी बोलणार नाही. याच्यावरती कल्पनाताई आणि प्रतापराव हसता आणि पुन्हा सायली म्हणते तुम्ही का रागवलेत माझ्यावर. प्रतापराव आणि कल्पनाताई कौतुकाने बघत असतात. आणि प्रतिमा आत्या लगेच म्हणता अरे प्रताप, तुझ्या काही लक्षात आलं का रे पहिलं अगोदरचं. त्यावर प्रतापराव म्हणतो काय गं, नाही गं मला लक्षात आलं, काय म्हणते. अरे बघ ना, सायली जशी आता रुसून बसली ना तशीच तन्वी लहानपणी रुसून बसली होती जेव्हा अर्जुन अश्विन तिला खेळायला वगैरे द्यायचे नाही तेव्हा, जेव्हा ती फुटबॉल मागायची, क्रिकेट वगैरे खेळायचं म्हणायची तेव्हा. पण ती एकदा अशीच रुसून बसली होती रे इथं आणि ह्याच जागेवर येऊन बसली. त्यात लगेच सायलीच्या लक्षात येतं की अरे माझ्यात आणि हिच्यात किती साम्य आहे. तितक्यात लगेच काय तो अस्मिता काय म्हणते, काय लाडोबा राग गेला की नाही, आता रुसूबाई तुम्हाला यायचं आहे की नाही बाहेर, चला चला बरं, असं म्हणून सायलीचा चेहरा बघा किती मोठा झालाय, किती खुश झालाय, किती हसते ती, कसं लाल गाजर टमाट्यासारखं झालंय रे बाबा चेहरा. त्यावर लगेच अस्मिता तिच्याकडे बघून बघा कशी बघते आणि अर्जुन म्हणतो चल बायको चल चल लवकर, अरे हळू 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 चल चल, असं म्हणून सर्वजण तिला हॉलमध्ये घेऊन येतात. बघा आता सर्व हॉलमध्ये आले तर तितक्यात लगेच प्रतिमा आत्या काय म्हणता अरे अर्जुन, मी सायलीला माझ्याकडे घेऊन जाते बरं. का गं, असं अर्जुन म्हणण्याच्या अगोदरच लगेच प्रतिमा आत्या म्हणतात सायली येशील ना गं माझ्याकडं. अगं मला खरंच बरं वाटतं गं तू आल्यानंतर, मला असं वाटतं तुला मला 2-4 दिवसासाठी माझ्याकडं घेऊन जावं. यावर सायली खूप खुश होते बरं का मंडळी. आणि प्रतिमा आत्या पुढे लगेच म्हणता अगं तू आली ना तर माहेर पण समजायचं, तुझं माहेर म्हणूनच मी तुला घेऊन जाते माझ्याकडं. तर तितक्यात लगेच अर्जुन म्हणतो की हा घेऊन जा ना, 1 दिवसासाठी नेलं तर काही हरकत नाही आत्या, मला चालेल बरं का. असं म्हणून अर्जुन बघतो आणि तितक्यात लगेच प्रतापराव म्हणता अरे 1 दिवसाने काय होतं, जाऊ दे 4-8 दिवस तिला, थोडंसं तिलाही बरं वाटेल, करू दे आराम, असं म्हणून अर्जुन म्हणतो अरे जाऊ दे, खरंच तिला खरंच बरं वाटेल आणि इथं पण राहिल्याचं टेन्शन करते, त्यापेक्षा जाऊ दे बाबा तिला थोडी विश्रांती होईल, असं म्हणताना दोघंही ते बजावत असतात. आणि सायली इतकी बघते अर्जुनकडं आणि म्हणते ओ जाऊ द्या ना मला, असं तिथे म्हणजे बोलण्याच्या अगोदरच त्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत असतं की तिला जायचं आहे. आणि अर्जुन त्यांच्याकडं बघून लगेच पुन्हा सायलीकडं बघतो, जायचं आहे का तुला, हो ठीक आहे जा, काही हरकत नाही, पण मग हे बघ मी काय म्हणतो, उद्या केस आहे ना, मी तुला तिकडनं आल्यानंतर तुला मी सोडून देईल बरं का, असं म्हणून जावंच लागेल का गं, पुन्हा तो तिला म्हणतो. आणि कल्पनाताई म्हणते हो जा अगं, खूप टेन्शनमध्ये राहते तू सध्या आणि हे बघ कसं आहे तिकडं गेली ना तुलाही थोडंसं चेंजिंग होईल, असं कल्पनाताई म्हणत असताना अर्जुन म्हणतो हो का बायको, खरंच तुला जायचं आहे का, अगं पण मी खूप मिस करेल गं तुला. पण लगेच सायली काय म्हणते बघा, कसं म्हणण्याच्या अगोदरच तिचा चेहरा खूप काही बोलतोय बरं का मंडळी. ती अर्जुनकडं असं लाजून बघते आणि त्यालाही लाडीगुडी लावते आणि मनात म्हणते की खरंच प्रतिमा आत्या, मला तुमच्याकडं आल्यावर खरंच खूप छान वाटतं, असं म्हणून ते मनात म्हणत असे तन्वीविषयी अजून काहीतरी मला माहितगिरी होईल. आणि लगेच प्रतिमा आत्या म्हणतात चल बाई मला ना उद्या याची तयारी करायची आहे, कारण सायली माझ्याकडे येणार आहे ना माहेरपणाला, म्हणून लगेच प्रतिमा आत्या जायला निघता. आणि सकाळी उठून बघा मंडळी सर्वजण कोर्टामध्ये आलेले आहेत आणि आज अस्मिताच्या केसविषयी काय होतं ते आपल्याला लवकरच समजणार आहे. जज साहेब कोर्टामध्ये आलेले आहे आणि दोघी पक्षाच्या वकिलांना ते सांगता की चला आता पुढची प्रोसिजर तुम्ही सुरू करा, असं म्हणून सचिन दीक्षित याचे वकील उठता आणि ते म्हणता की जज साहेब, मी सायली सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची अनुमती मागतो, असं म्हणून सायली सुभेदार विटनेस बॉक्समध्ये येते. बघा सर मंडळी तुम्हाला दिसतच आहे
आणि सायली सुभेदार यांनी जी आल्यानंतर लगेच सचिनचे वकील म्हणता की युअर ऑनर, मी जी क्लिप कोर्टामध्ये हजर केली होती माझ्या क्लायंटने दिलेली, तुम्ही ती चालवण्याची अनुमती द्यावी असं म्हणून ती क्लिप चालू करता. आणि त्याच्यामध्ये सायली सचिनविषयी खूप काही वाईट साईड बोलत असते. ती असं म्हटलेलं आहे की तू त्याच लायकीचा आहे, म्हणूनच मी माझ्या नंदेला सपोर्ट करत आहे की तू तिला डिवोर्स दे. आणि मी तिला एवढंही सांगते की तू ह्या माणसापासून लवकरात लवकर डिवोर्स घ्यायला हवा होता, कारण ह्या माणसाची लायकी तशीच आहे. आणि तिला एवढंही सांगते मी की तू जास्तीत जास्त पोरगी माग की जेणेकरून भविष्यामध्ये तुझ्या बाळाला कसलीही कमी होणार नाही, असं ती खूप वेळेस त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसते मंडळी. आणि लगेच सचिनचे वकील म्हणता की हे तुम्हाला योग्य वाटतं का मिस सुबेदार, तुम्ही माझ्या क्लायंटविषयी भडकत आहे. त्याच्यावर सायली म्हणते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. का तुम्ही ती क्लिप बघितली नाही काय वकील साहेब, मी जी कोर्टामध्ये हजर केली होती. त्याच्यावर लगेच सचिनचे वकील होता ह्याविषयी माझ्या क्लायंटनी सुद्धा पूर्ण माहिती देऊन दिलेली आहे आणि जे काही घडलेलं होतं ते कोर्टाच्या समोर आहे असं ते सायलीला सांगत असतात. आणि त्या सायली लगेच म्हणते की हो, मी जे माझ्या डोळ्यांनी बघितलेलं होतं आणि मला वाटत होतं की असला नवरा नसलेला बरा, असं म्हणून ती जज साहेबांकडे बघते आणि जज साहेबांनाही म्हणते की अशा नवऱ्याजवळ राहायलाही नको. लगेच सचिनचे वकील म्हणता सुभेदार तुम्ही अगदी पर्सनल होत आहे. त्यात लगेच सायली म्हणते हे बघा, ती माझी नणद नसून माझी मैत्रीणच आहे, म्हणूनच मी तिला डिवोर्स घ्यायला लावते. याच्यावर लगेच सचिनचे वकील सायलीला जायला लावता आणि लगेच ते जज साहेबांना म्हणता की मी मिस दीक्षित यांना बोलवण्याची अनुमती मागतो. अस्मिता आहे ते पण ते थोडी टेन्शनमध्ये दिसत आहे. का कुणास ठाऊक तिच्या डोक्यात काय विचार चालू आहे. लगेच सचिनचे वकील तिला विचारतात तुम्ही घरच्यांच्या दबावामध्ये तर नाही ना डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला मिस दीक्षित, असं ते अस्मिताला म्हणतात. अस्मिता चटकन उतरते की नाही, मी सचिनला भरपूर वेळेस चान्स दिले, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या लायकीचाच नव्हता, म्हणूनच त्याला मी डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला, असं ते सचिनच्या वकिलांना म्हणतात. वरलं सचिनचे वकील म्हणतात की नाही, चैतन्य गडकरी आणि तुमचे अनैतिक संबंध होते, म्हणून त्या संबंधांच्या खातर तुम्ही डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला आहे अस्मिता दीक्षित, असं म्हणताच बरोबर अस्मिता लगेच म्हणते की नाही नाही, सर्व खोटं आहे, तो माझ्या भावासारखा आहे आणि सचिनने आमच्या दोघांच्या नात्याला चुकीचा अर्थ केला, असं म्हणतात. सचिनचे वकील लगेच म्हणता मिस दीक्षित तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांकडे का राहत नव्हते आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये का ठेवलं, असं विचारताच बरोबर अस्मिताला असा धक्का बसतो की तिला समजतही नाही क्षणामध्ये की हे असं कसं काय झालं. मी तर अजूनपर्यंत त्यांच्यावर फोनवर बोललेली सुद्धा नव्हती, असं म्हणत असते आणि ती वकिलांकडं बघते आणि पुन्हा रडायला लागते की असं कसं काय. अर्जुन चैतन्याला मेसेज करतो आणि विचारतो की तुम्ही कुठं आहे आणि जिथं असेल तुम्हाला पुरावे मिळाले असेल तुम्ही लवकरात लवकर कोर्टामध्ये या, असं म्हणून तो लगेच मेसेज चैतन्याला टाकतो आणि पुन्हा टेन्शनमध्ये येऊन बघत असतो की सचिनचे वकील अजून अस्मिताला काय विचारतं. या टेन्शनमध्ये अर्जुन बसलेला आहे आणि अस्मिता लगेच म्हणते अरे अर्जुन तू का काय बोलत नाही, आणि ती लगेच सचिनच्या वकिलांना उत्तर देते की मी माझ्या सासू सासऱ्यांना आश्रमामध्ये सोडलेले नाही, हे सर्व चुकीचं आहे आणि ते आश्रमात आहे हे सुद्धा मला आज कळत आहे. यावर सचिनचे वकील म्हणतात की तुम्ही खोटं बोलताय अस्मिता दीक्षित, तुम्ही जाऊ शकता, असं म्हणून वकील साहेब अस्मिताला जायला लावता आणि लगेच जज साहेबांना सांगता की मला अर्जुन सुभेदार यांना काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत जज साहेब, तरी तुम्ही अनुमती द्या मला अर्जुन सुभेदार यांना बोलवण्याची. मग ते लगेच अर्जुन सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवता आणि अर्जुन सुभेदारांना प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्यात लगेच अर्जुन सुभेदार यांना ते असे म्हणतात की तुम्ही माझ्या क्लायंटकडनं बदला घेण्याच्या बहाण्याने केस टाकलेली आहे आणि तुमच्या बहिणीला तुम्ही मुद्दामूनच डिवोर्स घ्यायला लावत आहे, असं सचिनचे वकील अर्जुनला विचारतात. त्यावर मंडळी अर्जुन म्हणतो की हे सर्व चुकीचं आहे, ऑलरेडी मी मधुभाऊंची केस जिंकलेली होती, ह्या केसचा आणि त्या केसचा काही एक संबंध नाही, बहीण म्हणून मी त्या माझ्या बहिणीला सपोर्ट करत आहे आणि साक्षी शिर्के हिचा आणि सचिनचा काय संबंध होता हे तेव्हा मला माहिती नव्हतं, पण आता मला कळलं, म्हणून मी माझ्या बहिणीला सपोर्ट करत आहे आणि भाऊ म्हणून माझं हे कर्तव्य आहे. यावर लगेच सचिनचे वकील म्हणता की तुम्ही मुद्दामून करत आहात, हे सर्व तुमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं की माझ्या क्लायंटला त्रास द्यायचा. त्यावर लगेच अर्जुन सुभेदार म्हणतात की का तुमच्याजवळ काही प्रूफ आहेत का,
मी ही केस खोटी म्हणून टाकलेली आहे. यावर लगेच सचिनचे वकील जज साहेबांना म्हणतात की जज साहेब, तुम्ही लवकरात लवकर माझ्या क्लायंटला डिवोर्स देण्यात द्या, एवढं माझी विनंती आहे कोर्टाला, असं सचिनचे वकील म्हणतात. आणि इकडं बघा महाराज काय चाललंय, महिपतराव तर संत महाराज झालेले आहेत ते, आणि त्यांच्या समोर बघा किती भक्त मंडळी जमा झालेली. भक्त म्हणतात की आम्ही आता जीवनाला कंटाळलो आहोत, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा महाराज, असं ते महिपतरावांना म्हणतात. आणि महिपतराव तर असं वाटतंय ते कुठल्या धुंदीमध्ये कुठल्या नशेमध्येच बसलेले बघा. खरोखरच ते महाराज झाले की काय, बापरे, कसं काय होईल ह्या माणसाचं काही समजायलाही मार्ग नाही बघा. डोळे उघडत नाही, आणि डोळे उघडत नाही तर अक्षरशः त्यांचे डोळे एवढे जड पडले मंडळी. म्हणजे हे महाराज कुठल्या पद्धतीचे महाराज आहे, तरीसुद्धा भक्त मंडळी किती आशेने त्यांच्याकडं आलेली आहे. आणि बघा महिपतरावांना हात जोडून ते म्हणतात की महाराज आम्हाला मुक्त करा या त्रासामधून. महिपतराव म्हणतात की हो, मी तुम्हाला ह्या त्रासामधून मुक्त करणार आहोत, संसाराचा त्याग करावा लागणार आहे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं मन प्रसन्न ठेवावं लागेल. चला मग भक्त मंडळी, आता आपण हात जोडून थोडंसं देवाची प्रार्थना करू वगैरे, असं ते म्हणत असताना बघा कसे डोळे लावले मंडळी त्यांनी, हे खरंच महाराज झाले की काय हेही समजायला मार्ग नाही. आणि लगेच ते म्हणताय की उठा आता आपण ना नाचूया, आणि ते भक्त मंडळींना घेत आहे सोबत आणि नाचायला सुरुवात करताय. हे कुठले महाराज म्हणावं सांगा तुम्ही आता. हे जेलमधून सर्व जेलची शिक्षा बघून आलेले महाराज दिसत आहे. पण मला असं वाटतं की महिपतरावांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे मंडळी. तुम्हीच बघा, आता पुढे आपल्याला लवकरच कळणार आहे की महाराजांच्या मनात, म्हणजे महिपत महाराजांच्या मनामध्ये काय आहे ते. असं म्हणून लगेच सर्वजण भजन मंडळी त्यांचे जे भक्त असतात ते नाचायला लागतात, आणि महिपतरावसुद्धा त्यांच्यासोबत नाचत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही मन हलकं करा, शरीर हलकं करा, मन प्रसन्न ठेवा, या मोहमायापासून दूर व्हा, असं म्हणून ते भक्तांमध्ये नाचता महिपतराव. आणि इकडं सचिन इतका खुश होत असतो की त्याला असं वाटतं की आता मला पोडगी द्यावा लागणार नाही, म्हणून तो मनातल्या मनात खूपच खुश होतोय. आणि सायली बघा किती टेन्शनमध्ये हे, ती म्हणते की असं वाटते की सचिनला जाऊन चांगलं खडसावून टाकावं त्याला, पण ती काहीच करू शकत नाही. आणि पुढील भागामध्ये बघूया मंडळी आपण लवकरच. सायली जेव्हा प्रतिमा आत्यांच्या घरी जाते, आणि प्रतिमा आत्या तिला जेव्हा तन्वीच्या काही गोष्टी सांगतात, पण तिला असं वाटतं की हे माझ्याच भोवती घडले की काय, असं तिच्या मनात येत राहतं. आणि ती म्हणते की हे मला कोणी सांगणार आहे का, असं म्हणून ती. चला तर, नमस्कार.